नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतन किचनमध्ये। आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे फ्राईज खाणार आहोत। त्याच्यासाठी उकडलेला बटाटा घेतलेला आहे, हिरवी मिरची 2-3 कुटून घेतलेली आहे, शेंगदाण्याचं कूट, साबुदाणा पीठ, चवीनुसार मीठ आणि ऑप्शनल जिरे घेतलेले आहेत। तुम्हाला चालत असतील तर तुम्ही घालू शकता। तुम्ही मॅशरने पण चिंगरू शकता, मी ते आता चिंगरून घेत आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याच्या आवडीनुसार घालू शकता। शेंगदाण्याचं कूट, साबुदाणा पीठ, मी साबुदाणा पीठ मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे जरा जाडसर आहे, त्याच्यामुळे आपले फ्राईज कुरकुरीत होतील। चवीनुसार मीठ आणि जिरे आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे इथं मी एकत्र मिक्स करून घेतलेला आहे। आपण आता ह्याचा पळपुटाला तेल लावून थापून घेऊया आणि ह्याचे फ्राईज करून घेऊया। आपण आता पळपुटाला तेल लावून लाटून घेणार आहोत। तेल जरा जास्त प्रमाणात लावायचं आहे। केळीच्या पानावर वगैरे थापलं तरी चालेल, माझ्याकडे केळीचं पान नाही आहे, त्याच्यामुळे मी पळपुटाला तेल लावून थापत आहे त्याच्यावरती। आपण आता ह्याचे काप करून घेणार आहोत। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। त्याला तेल लावून ह्याला गोल्ड राऊंडमध्ये पण करू शकतो। असं हातावरती रोल केलं तरी पण छान दिसायला एकदम पातळ होतात हातावरती पण केल्यानंतर। अशा पद्धतीने करून घेऊया आपण सगळे। तेल गरम झालेलं आहे, आपण आता करून घेऊया। गॅस कमी करूया। कसं कुरकुरीत झालेलं आहे, एकदम क्रिस्पी होतं। आपला आता फ्राईज तळून तयार झालेला आहे, आपण आता हे काढून घेऊया। एकदम कुरकुरीत होते। अशाच प्रकारे आपण सगळे फ्राईज तयार करून घेणार आहोत। कशी वाटली माझी आजची रेसिपी? व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।